अक्कलकोट जवळ एक लहानसं गाव होतं. शांत, साधं पण श्रद्धेने भरलेलं. त्या गावात एक दिवस एक योगी आला. अंगावर केशरी वस्त्र आणि तेजस्वी डोळे. योगीला पाहून काही गावकरी म्हणाले, हा साधा भिकारी असावा. तर काही गावकरी म्हणाले, नाही, हा काहीतरी वेगळाच आहे. गावकरी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवतात. गावचा पाटील पुढे येतो आणि म्हणतो, जर हा खरा संत असेल तर पावसाशिवाय शेत हिरवं करून दाखवावं. सगळे हसतात. योगी शांतपणे म्हणतो, श्रद्धा असेल तर चमत्कार दिसतो. तो गावच्या वेशीवर बसतो, डोळे मिटतो आणि म्हणतो, गावकऱ्यांनो, भीती सोडा आणि एकत्र प्रार्थना करा. क्षणात ढगांनी आकाश भरून येतं. वादळ नाही पण सौम्य पाऊस सुरू होतो. कोरड शेत हिरवं होतं. विहिरी भरतात. गावकरी नतमस्तक होतात. डोळ्यात अश्रू येतो. पाटील पुढे येऊन म्हणतो, स्वामी, आम्ही चुकलो. योगी हसतो आणि म्हणतो, मी भक्तांना मदत करतो पण आधी अहंकार संपवतो. क्षणात योगी अदृश्य होतात. हे याचाच अर्थ, ज्या ठिकाणी अहंकार संपतो त्या ठिकाणी स्वामी समर्थ प्रकट होतात.